संपूर्ण मराठवाड्यात आज शिवसेनेच्या वतीनं एसटीची भाड्याची दरवाढ जी झालेली आहे त्याच्याविषयी चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे. तब्बल 15% भाडेवाढ एसटीने केलेली आहे. दुर्दैव एसटी विभाग सांभाळणारे मंत्री यांनी मंत्री झाल्या चमकोगिरी केली. बस स्टँडवर जा, बसमध्ये फिर, 2 दिवसापूर्वी त्यांनाच ही भाडेवाढीचं माहिती नव्हती असं त्यांनी स्वतःच बोलल्याचं मी ऐकलं. आणि मग या सरकारमध्ये निर्णय कोण घेतो? निर्णय घेत असताना ते सर्वसामान्यांच्या हिताचे आहे का नाही आहे? 2 महिन्यापूर्वी या सरकारमध्ये जे महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी एसटी प्रचंड फायद्यात आलेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. एसटी महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं. मग आता 2 महिन्यात एसटी लॉसमध्ये कशी झाली? 15% भाडेवाढ कशी झाली? हा माझा प्रश्न आहे. एकीकडे एसटी मध्ये 1310 बसेस देण्याचं जे टेंडर निघालं, भ्रष्टाचार पूर्ण, जवळपास 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यामध्ये. जीएसटी आताची कोणती तरी एजन्सी 44 रुपये किलोमीटरनं चालू होते विथ डिझेल, यांनी विदाऊट डिझेल 35-36 रुपये किलोमीटरने चालवण्याचं टेंडर दिलं. आम्ही आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांनी सुदैवाने तो निर्णय आता रद्द केलेला आहे. रद्द केला का स्थगित केला मला माहिती नाही, पण थांबवलेला आहे. आता मुख्यमंत्री याच्या पुढचा निर्णय घेतात म्हणजे योग्य निर्णय घेतात की अयोग्य घेतात हे मला माहिती नाही, पण आता जो झाला होता तो रद्द केलेला आहे. म्हणण्याचा मुद्दा असा की सर्वसामान्य माणसाची ही एसटी आहे. आज ग्रामीण जीवनाची धमनी ज्याला म्हणते ही एसटी आहे. तिची 15% भाडेवाढ सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडणारी, आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने ही भाडेवाढ मागे घेण्यात यावी याच्यासाठी आंदोलन मराठवाड्यात आज आम्ही पुकारलेलं आहे. मला असं वाटतं उद्या महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे होईल. चक्काजाम मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात होते. या आंदोलनामुळे ट्रॅफिक आणि एसटी वाहतुकीवर सुद्धा परिणाम होतो. हे पहा, याची जाणीव लोकांना करून द्यावं लागतं. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय. आम्ही कुठे रस्त्यावर उतरत नाही. आम्ही एसटीच्या बस स्टँडच्या गेटवर आंदोलन करतोय. रस्त्यावरच्या वाहतुकीला कुठे आम्ही अडथळा करणार नाही. हा पहिला टप्पा आमचा. जर मला असं वाटतं ही मान्य नाही झाली मागणी तर रस्त्यावर सुद्धा उतरावं लागेल. त्याला आम्ही काही करू शकत नाही. सगळ्याच गोष्टी सुरळीत व्हायच्या तर आंदोलनं होऊ शकत नाही. आंदोलनं जनतेसाठी होते आणि त्यामुळे जनतेला याची झळ पोहोचली तरी मला असं वाटतं मी म्हणणार नाही की काही हरकत नाही, परंतु जनतेने ती सोसावी अशा प्रकारची विनंती मी जनतेला करेन. काल 2 व्हिडिओ समोर आले. होता बाबूराव चांदेल यांचा, त्याने एका वृद्धाला मारहाण केली, आणि दुसरा होता छत्रपती संभाजीनगर मधलाच एक मुजोर धनाढ्य व्यक्ती होता, त्याने ट्रॅफिक पोलिसाला वर्दी उतरवण्याची ही तर मस्ती आहे ना. बाबूराव चांदेल मला वाटतं पुण्याचे ना. बरोबर, पुण्याचे अजितदादांचे खास आहे, ते नगरसेवक होते ते. आणि धनाढ्य व्यक्ती कोणाच्या बरोबर मुजोरी करते? कोणाच्या बरोबर? ट्रॅफिक पोलीस एक रस्त्यावर काम करणारा एक सर्वसामान्य कर्मचारी आहे. त्याचा तर आदर केला पाहिजे सगळ्यांनी. ऊन, पाऊस, थंडी, धूळ, कित्येक ट्रॅफिक पोलिसांना श्वासाचे त्रास आहे. असं सगळं जीवनाशी खेळत असताना त्यांच्या अंगावर जाणं किंवा त्यांच्याशी करणं मला वाटतं चूक. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले. 3रा दिवस आहे उपोषणाचा. सरकारने आता काय दखल घेतली? त्यांच्या मागण्या ज्या आहेत, सरकार वारंवार मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आदर तर करते असं म्हणतो, मागण्या मान्य करू असंही म्हणतो, परंतु 8 आंदोलनं त्यांची झाली, अजून 1 मिलीमीटर सुद्धा आंदोलन पुढे गेलेलं नाही असं मला वाटतं. आंदोलनं मनोज पाटील जरांगे करतायत, जनता त्याला भरभरून पाठिंबा देते. पण सरकार या भावनेशी, मनोज जरांगे जे भावना मांडतात त्याच्याशी खेळते. 10 कोटींच्या इंटरसेप्टर व्हेकलवर जे काही रडार बसवले जातात परिवहन विभागाच्या कार्यालयावर, किंमत 10 कोटी रुपये आहे. मात्र 22 कोटी रुपये खर्च करून ते विकत घेतले. म्हणजे परिवहनाच्या गाडीवरती काही रडार बसवले जातात, कॅमेरे बसवले जातात, जास्त पैसे देऊन खरेदी केले. सरकार धंदा करणाऱ्या लोकांचं झालेलं आहे. मंत्र्याच्या हातात काही राहिलेलं नाही. एजन्सीज येतात, उद्योगपती येतात, सरकारच्या एखाद्या माणसाला पटवतात आणि अशा प्रकारचं काम मंजूर करून घेतात. आता जो कोणी रडारवाला असेल त्याची कुठे रडारची कंपनी नसेल, फॅक्टरी नसेल, उत्पादन नसेल,
कुठून तरी आणणार, कुठून तरी बसवणार. 10 कोटीचे 20-22 कोटीला घेणार, याचा अर्थ 2-5 कोटी तो कमवणार, 5-7 कोटी तो वाटणार. हे आताच्या सरकारचा व्यवसाय झालेला आहे. गुलाबराव पाटलांनी एक दावा केला की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते, पण त्या सगळ्यांनी त्यांना समजून आणि ते तर सगळ्यांसमोरच आहे ना. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, नाही होऊ शकले, रुसले. त्यांच्या लोकांनी त्यांना पटवलं आणि ते पण उपमुख्यमंत्री झाले. हे सगळ्या जगासमोरचं सत्य आहे. आणि आता पदावर आहेत एवढंच त्या. पुढे असं म्हणले एकनाथ शिंदे की मी सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहिलो नाही. सत्तेसाठी गद्दारी केलेली आहे, जगाने पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलं. आणि या सत्तेला चिकटून राहिले असं म्हणणं चुकीचं आहे. मग पहिल्याच दिवशी म्हणायला पाहिजे होतं की भारतीय जनता पार्टी जो मुख्य होते, जसं अजितदादा म्हटले तसं म्हणायला पाहिजे होतं. मग दिल्लीला जायचं, रागवायचं, गावाकडे निघून जायचं, हे काय प्रकार आहे? सत्तेला चिकटून राहण्यासाठीचीच ही वृत्ती आहे. प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये धुसफूस दिसली. राजकीय खुर्ची फिरकून येऊन उभं राहत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बदलत असते, आपला बदल होत असते. सत्य आहे ना, हे काय चूक बोलले प्रताप सरनाईक, योग्य बोलले. तानाजी सावंतांची जी काही ही आहे अटापिटा त्याच्यावर त्यांचं ते पहा, प्रताप सरनाईक जे बोलले ते सत्य बोलले. कोणती राजकीय कृती कोणाची कसं, हे काही सत्य नाही आहे. हे टेम्पररी व्यवस्था आहे. हे आज राहील, उद्या जाईल. ही मानसिकता सगळ्यांचीच असली पाहिजे, माझी असेल सगळ्यांची असली पाहिजे. खुर्च्या काय रोजच आपल्या ताब्यात असतात की आपण रोजच खुर्च्या बसू शकतो, अशातला काही भाग नाही. पालकमंत्री पदाची अजूनही 2-3 टप्प्यावर चर्चा सुरू आहे. रायगड नाशिकचा वाद आहे. दुसऱ्या बाजूला बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर आनंद झाला असता असं पंकजा मुंडे. अस्वस्थ आत्मा असं मानता येईल याविषयी. कारण मनात तेच आहे त्यांच्या, ओठात ते जे ओठात आलेलं आहे. पंकजाताई नाही व्हायचं, धनंजय मुंडे नाही व्हायचं. आणि आता दोघे झाले नाही जनतेच्या विरोधामुळे. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही पंकजाताई तर होतील तर बिलकुल वाटणार नाही. कारण अजितदादांनी ज्या आधी घेतलं त्या आधी पंकजाताई होणार नाही, ते राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेलं दिसतंय. महेंद्र देशमुख प्रकरणातले जे सिव्हिल सर्जन होते डॉक्टर अशोक फुला यांच्यावरही संशयाची सुई निर्माण झालेली आहे. धनंजय मुंडे आणि कराडामुळे त्यांना बीडला बदली झाल्याची माहिती समोर आली. आणि संतोष देशमुख शवविच्छेदन अहवाल योग्य दिला का असा सवाल अंजली दमाने उपस्थित. ते तपासलं पाहिजे. योग्य मुद्दा अंजली दमाने यांनी उपस्थित केलेला आहे. फक्त या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट आहे. मारहाण, सगळ्या आरोपीने वापरलेलं साहित्य सगळं जप्त झालेलं आहे. पण त्या म्हणतात त्या मुद्द्याची सत्यता तपासली पाहिजे. निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन झालं. वी सपोर्ट मार्केटवाडी नावाने. वी सपोर्ट मार्केटवाडी, बरोबर आहे. मार्केटवाडीच्या जनतेनं बॅलेटवर नमुना, काय सरकारची मदत नाही मागितली त्यांनी, पण तेच थांबवलं सरकारने. तेच मतदान त्यांनी थांबवलं. होऊ द्यायचं ना जरा नमुना समोर येऊ द्यायचा. पण सरकारला खऱ्या अर्थानं सत्य बाहेर येईल याची भीती वाटते, आणि म्हणून आंदोलन योग्य येते. मनोज जरांगेंवरती बोलताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली. ते म्हणतात की हे नौटंकीचं हत्या आहे. जरांगेंनी सांगावं तुमच्या आकाची समाजाची फसवणूक करून पुन्हा उपोषणाची नौटंकी का असं लाड म्हणतात. लाड वगैरे हे भारतीय जनता पार्टीनं हे आंदोलन सोडलेले घाट आहेत. या आंदोलनावर सोडलेले शब्द नाही वापरत मी, घाट हा शब्द वापरतो. प्रसाद लाड यांच्याबद्दल तुम्हाला नेहमी वाईटच शब्द का सुचतात? भाट शब्द बोललो ना मी, बडबड करायला ठेवलेलं भाजपने. मागे सभागृहात त्यांना शिवी घातली होती, आता सुद्धा तुमच्या तोंडामध्ये शिवीवाचा शब्द आला होता, तो तुम्ही टाळला. शिवीवाजा नव्हता आला, तो शिवी नाही येते, एक नाव आलं होतं माझ्यासमोर. शिवी नव्हतं देत मी. लाड या व्यक्तीबद्दल असं काय आहे की तुम्हाला? लाड आहेत, मित्रच माहिती आहे. हा मॅडम. त्याचा दुसरा प्रश्न आहे. सुनील तटकरेंनी व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात मुश्किल होईल. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी
उत्तर देताना महेंद्र दळवीचं वक्तव्य आहे की सुनील तटकरेंची व्हिडिओ बाहेर काढली त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल. वाटतं हे आता सत्ताधारी पक्षातलेच लोक एकमेकाची आडवा आणि एकमेकाची जिरवा करतात. महाराष्ट्राने आता हा यांचा तमाशा बघायचा एवढंच मी म्हणतो. तर आता महापालिका निवडणूक आहेत मुंबईच्या. संजय राऊतांचं एक वक्तव्य आहे की स्वबळाचा जो नारा आहे तो मुंबई पुरताच आहे. मुंबईत स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना, सर्वच ठिकाणी स्वबळावर लढणार नाही असं राऊत साहेब म्हणतात. नाही, ही भूमिका बरोबर आहे. जिथल्या कार्यकर्त्याची भूमिका सोबळावर लढायची त्याला सोबळावर लढू द्यावं. जिथल्या कार्यकर्त्याची आघाडी म्हणून लढायची इच्छा त्याला आघाडी म्हणून लढू द्यावं, अशी आमची सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे. त्या युनिटवरती सोडावं, जिल्ह्याचे असेल तालुक्याचे असेल त्या युनिटवरती सोडून द्यावं. कारण ही लहान लहान निवडणुकीत उमेदवार मोठ्या संख्येने असतात, जागा वाटपात 2-2 महिने जातात, प्रचाराला 4 दिवस उरतात. त्याच्यामुळं अशा भूमिका घ्याव्या लागतात. आता राऊत साहेब बोलले मुंबई पुरतं, मुंबई सोडून नसेल तर माझं त्याच्या पुढचं जाऊन म्हणणं आहे की मुंबई सोडूनही स्थानिक युनिटला हे अधिकार बहाल केले पाहिजे, प्रदान केले पाहिजे.